सध्या सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वनमजूर हा बेपत्ता झाल्याचं चित्र गेल्या अनेक दिवसापासून पाहायला मिळालेलं आहे। या घटनेला 4 दिवस उलटून गेले तरी देखील या वनमजुराचा अद्यापही पत्ता लागलेला नाही। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी या वनमजुराचं गाव आहे आणि हा वनमजूर जो आहे तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना बॅकवॉटर परिसरामध्ये गस्तीसाठी आणि तिथल्या सेवेसाठी होता आणि तो घरी जातो असं सांगण्यात आलं होतं, असं प्रत्यक्षदर्शी त्याच्यासोबत असलेल्या काही वनमजुरांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळं हा जो शोध मोहीम आहे ती गेल्या 4 दिवसापासून कायम सुरू आहे। एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली होती त्याचा शोध मोहीम घेण्यासाठी। सोबतच आज सकाळी या सगळ्या घटनेबाबत कोयना धरणात जलाशयामध्ये पाणबुडी देखील आणणार आहेत आणि त्यांच्यामार्फत त्याची जी बोट ज्या वाजेगाव क्षेत्रामध्ये ज्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यस्थ ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी त्याचे साहित्य देखील होते, त्यामुळे काहीसा संशय देखील आहे त्याचं या धरणामध्ये काय त्यांनी उडी घेतलेली आहे का याची देखील माहिती घेण्यासाठी किंवा शोध घेण्यासाठी या ठिकाणी पाणबुड्यांना आणण्यात आलेलं आहे। आणि आता त्याची देखील कामं आहे ते बॅकवॉटर परिसरामध्ये आता सध्या सुरू आहे। कोयनेचा विस्तीर्ण जलाशय आहे तो कोयनेपासून पामनोलीपर्यंतचा परिसर आहे तो पूर्णतः सह्याद्री व्याघ्र टायगर रिझर्व क्षेत्रामध्ये मोडला जातो आणि त्या ठिकाणी प्रवेश निषेध आहे, प्रवेश बंदी आहे प्रायव्हेट लोकांसाठी किंवा प्रायव्हेट वाहनांना, बोटींना। त्यामुळे या ठिकाणी फक्त वन विभागाच्याच बोटी चालत असतात आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा जो आहे तो वनमजुरांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून संतोष येडगे हा जो 30 वर्षाचा युवक आहे तो याच ठिकाणी काम करत होता आणि आता त्याच्या अचानक बेपत्ता होण्यानंतर मात्र सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे आणि त्यामुळं आता वन विभाग यावर काय ॲक्शन घेणार, वन विभाग काय उपाययोजना करणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष येडगे जोपर्यंत घावत नाही, तो सापडत नाही तोपर्यंत मात्र त्याचा समाज असेल तो खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा आहे। सोबत वन विभागाला देखील त्यांनी धारेवरती धरलेलं चित्र पाहायला मिळालं आहे। त्यामुळं आता वन विभाग या सगळ्या घटनेकडं कटाक्षानं बारकाईनं पाहताना पाहायला मिळतोय, सोबत शोध मोहीम करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, LS मराठी, सातारा।